नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल झाला मित्र यावर काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर सुरू करूया. त्यापूर्वी तुम्हाला सपोज एक्सेल ट्यूशन या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असेल आणि असेच प्रश्न उत्तर पाहिजे असतील तर जरूर सबस्क्राईब करा. एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड. क. अचूक पर्यायापुढे अशी खूण करा. आई बाबांना रवीची खूप काळजी वाटत होती कारण तो सतत डॅश मोबाईलवर चित्रपट बघायचा, अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचा, मोबाईलवर खेळत राहायचा, मैदानी खेळांकडे दुर्लक्ष करायचा. याचं बरोबर उत्तर आहे मोबाईलवर खेळत राहायचा. दुसरा प्रश्न. माहीर रवीला मोबाईलवर वेळापत्रक तयार करून देतो कारण रवीला डॅश अभ्यासासाठी वेळ मिळणे आवश्यक होते, वेळेचे महत्त्व कळणे आवश्यक होते, मैदानी खेळांसाठी वेळ मिळणे आवश्यक होते, मोबाईलवर खेळण्यासाठी वेळ मिळणे आवश्यक होते. ह्याचं बरोबर उत्तर आहे वेळेचे महत्त्व कळणे आवश्यक होते. ख. तुम्ही हीच उत्तरे का निवडली याची तुमच्या गटात चर्चा करा. ग. पाठ वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न. माहीरला धन्यवाद द्यायचे असे रवी का ठरवितो? कारण माहीरने रवीला विक्रम नावाचा एक ॲप दिला, त्यामुळे रवीला मोबाईलवर गेम खेळायची सवय सोडण्यासाठी व अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत मिळाली. माहीरने त्याला स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी संधी दिली म्हणून माहीरला धन्यवाद द्यायचे असे रवीने ठरविले. प्रश्न दुसरा. माहीरने जादू केली आहे असे आईला कशामुळे वाटले? उत्तर. रवीने मोबाईलसाठी हट्ट करणे सोडून दिले होते. तो मैदानावर जाऊन खेळू लागला, अभ्यासही वेळेवर करू लागला. फक्त काही दिवसात रवीत झालेला हा सकारात्मक बदल पाहून माहीरने जादू केली आहे असे आईला वाटले. प्रश्न तिसरा. विक्रम या ॲपमधील सूचनांची कोणती वैशिष्ट्ये होती? उत्तर. मोबाईलवर गेम खेळणे आणि अभ्यास करणे अशी स्पष्ट आणि थेट सूचना होती. त्या सूचना काही दिवस पाळल्या होत्या कारण 21 दिवसात कोणतीही सवय बनते ती रवीनेच तयार केल्यामुळे रवीला स्वयंशिस्त लागली. ही वैशिष्ट्ये विक्रम या ॲपमधील होती. प्रश्न चौथा. अरे वा, हे तर गेम सारखेच आहे की असे रवी का म्हणतो? उत्तर. कारण विक्रमने त्याला दिलेल्या सूचना एका ध्येयाप्रमाणे होत्या. जो तो सूचनांचे पालन करेल तेव्हा त्याला यश मिळाल्याचे समाधान मिळणार होते. गेममध्ये जसे नियम पाळून टार्गेट पूर्ण केले जाते तसेच येथे नियम पाळून रवीला त्याच्या वाईट सवयी सोडून ध्येय गाठायचे होते. त्यामुळे त्याला ही संकल्पना मनोरंजक व खेळासारखी वाटली. जोड्या जुळवूया. घ. गटशः चर्चा करून अ गटातील व्यक्ती व ब गटातील त्यांचे कार्य किंवा गुण यांच्या जोड्या जुळवा. अ आणि ब. अ गटात रवीची आई रवी, माहीर, विक्रम आणि ब गटात रवीला सूचना देणे, हुशार मुलगा, मोबाईलवर खेळायला आवडणे, माहीरकडून मदत घेणे. पहिला रवीची आई. ह्याचं उत्तर आहे माहीरकडून मदत घेणे. रवी मोबाईलवर खेळायला आवडणे, माहीर हुशार मुलगा आणि विक्रम रवीला सूचना देणे. पुढील शब्द वाचा. इथे पुल्लिंगी शब्द आणि स्त्रीलिंगी शब्द याचा कॉलम दिला आहे. शिक्षक स्त्रीलिंगमध्ये शिक्षिका, पुत्र स्त्रीलिंगी होणार कन्या, चुलता चुलती, दास दासी, देव देवी, बोकड शेळी, बेडूक बेडकी, वानर वानरी, मोर लांडोर, उंट सांडणी. नपुंसकलिंगी शब्द. झाड, घर, पुस्तक, फूल, दार, पान, घड्याळ, सोने, दही, शरीर. ज. कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी लिहा. पहिला. मैदानावर डॅश खेळत होता. मुलगा मुलगी. मैदानावर मुलगा खेळत होता. दुसरा. जंगलात डॅश फिरत होती. त्याचं बरोबर उत्तर आहे सिंहीण. जंगलात सिंहीण फिरत होती. तिसरा. त्याचे डॅश जखमी झाले. शरीर देह. त्याचे शरीर जखमी झाले. ज.
पुढील चित्रे बघा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चित्र अ. चित्र ब. वरील चित्रांचे वर्णन रिकाम्या जागी लिहा. अ चित्र, एक मुलगा दूरदर्शनवर गेम बघत आहे, दुसरा मोबाईल पाहत आहे. ब चित्र, काही मुले मैदानी खेळ खेळत आहे. वरीलपैकी कोणते चित्र तुम्हाला आवडले आणि याविषयी गटशः चर्चा करून लिहा. अ चित्रातील मुलांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? का गटशः चर्चा करावं लिहा. अ गटातील मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे कारण मैदानी खेळ आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. खालील चित्रातील मुले यंत्रमानवांचे निरीक्षण करीत आहेत. ती यंत्रमानवांविषयी काय सांगितली? गटशः चर्चा करा. अनेक गोमंतकीय खेळाडूंनी मैदानी खेळामध्ये नावलौकिक मिळवावा आहे. त्यांच्यावर आधारित भित्तिपत्रक गटशः तयार करा. इथे तुम्हाला वेगवेगळ्या खेळाडूंची माहिती लिहून वॉलपेपर तयार करायचा आहे. धन्यवाद. डू सबस्क्राईब, शेअर अँड लाईक चॅनल एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड.